नमस्कार. विरासत या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. विरासत ही मालिका आहे नात्यांची, नात्यांमधल्या गोष्टीची. विरासत या मालिकेत आपण बोलणार आहोत सेलिब्रिटींशी, त्यांच्या वारशाबद्दल. वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला वारसा, जो जपलेला आणि त्याहीपेक्षा सुद्धा आजच्या यशाचा पाया असलेला. एव्हरेस्टच्या शिखराकडे सगळेच बघतात, परंतु त्या शिखराचा पाया असतो आपलं घर, आपले आई वडील, त्यांनी दिलेले संस्कार, त्या कडूगोड आठवणी, काही टोचणारे, काही बोचणारे, त्याहीपेक्षा सुद्धा काही जपून ठेवलेले असे पीळ, अशी मूल्य. त्याच सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत अनेक सेलिब्रिटींशी. आज आपण याच विषयावर गप्पा मारणार आहोत श्री राज ठाकरे यांच्याशी. राजजी, विरासत या मुलाखतींच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत श्रीकांत ठाकरे आणि कुंदाताईंबद्दल. आपले आई आणि वडील त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत. जेवढ्या प्रमाणामध्ये बाळासाहेब हे लोकांना माहिती आहेत, त्याच्या काहीही प्रमाणात आज श्रीकांत ठाकरे हे व्यक्तिमत्व अनेक पत्रकारांना सुद्धा माहिती नाही. परंतु या माणसाने काय काय केलं होतं. हा माणूस एक उत्कृष्ट संगीतकार होता, चित्रकार होता, व्यंगचित्रकार होता, उत्तम लेखक होता, त्याहीपेक्षा सुद्धा उत्तम फिल्म क्रिटिक, होमिओपॅथीचं उत्तम ज्ञान होतं. हे सगळं बहुपिढी असलेले व्यक्तिमत्व समजून घेणं खूप कठीण आहे का? समजून घेणं कठीणच आहे, याच्यामध्ये काही दुमत नाहीच. परंतु त्या सर्व गोष्टी करताना त्यांना आनंद मिळत होता, हे तितकंच खरं. म्हणजे जेवढा आनंद संगीत देत होता, तेवढाच मला असं कळलंय की त्यांना होमिओपॅथीचं उत्कृष्ट ज्ञान होतं. अनेकांना त्यांनी होमिओपॅथीच्या उपचारांनी बरं केलेलं आहे. हो हो हो. हे कुठून आलं मला सांगा. होमिओपॅथीचा आणि तुमच्या घराचा तसा काहीही संबंध नव्हता. मला आठवतंय, मी ॲलोपॅथीची गोळी साधारणपणे कॉलेजमध्ये गेल्यावरतीच घेतली असेल. तर तोपर्यंत घरामध्ये होमिओपॅथीच. आणि त्यांना हे कुठून वाटलं किंवा यामध्ये अभ्यास करावा किंवा यामध्ये आपण एक डॉक्टर नाही पण डॉक्टर होते ते. आणि त्या होमिओपॅथीची तुम्हाला ती नावं सगळ्या चित्रविचित्र सगळी नावं असायची. कोणाला काही झालंय म्हणजे त्यांच्याकडे त्या कपाटामध्ये त्या सगळ्या पेट्या असायच्या, त्या होमिओपॅथीच्या डब्यांच्या, त्याच्या साबुदाण्यासारख्या असतात त्या. आणि त्याच्यानंतर काहीतरी वाचत बसलेत की याच्यावर कुठचं औषध द्यायचं वगैरे, काही नाही. तर एखाद्याला काही झालं असेल तर बरोबर त्या बाटलीकडे त्यांचा बरोबर हात जायचा. असंही नाही की त्या सगळ्या बाटल्यांमध्ये ते तपासत बसायचे की हे कुठचं औषध आहे, हे कुठचं औषध आहे. बरोबर त्या बाटलीकडे जायचं, ते लिक्विड टाकून ते द्यायचे. डॉक्टर वकनली वगैरे ह्या सर्व लोकांशी त्यांचे अत्यंत, मला लहान असताना मला ते याला घेऊन जायचे. तुमची पारसी डेअरी आहे ना, त्या पारसी डेअरीच्या समोर एक होमिओपॅथीचं सगळ्या त्या गोष्टी मिळायच्या, औषधं सगळी मिळायची. तिकडे ते घ्यायला जायचे. तिथे त्याचं उत्कृष्ट ज्ञान होतं. हो, तिथे जे एक ते औषध देणारे जे सगळे बाबाजी होते, त्यांची खूप चांगली मैत्री त्यांची. आणि ते होमिओपॅथीवरती त्यांच्याशी गप्पा मारत बसायचे. म्हणजे जेवढे एखाद्या संगीतकाराबरोबर संगीताबद्दल किंवा मारू बिहागबद्दल बोलायचे, तसेच ते होमिओपॅथी वळणबद्दलही बोलायचे. आणि त्याचं कुठलंही फॉर्मल एकही दिवसाचं शिक्षण घेतलेलं नव्हतं. केवळ कुतूहल, उत्सुकता, जिज्ञासा, बस आणि खरं चांगलं आपल्याला आलं पाहिजे, एवढीच गोष्ट. मला सांगा, एक प्रकारे हिंदुत्ववादी आणि कडवट सुधारणावादी अशा घराचा वारसा श्रीकांतजी ठाकरे यांच्याकडे उर्दूचं ज्ञान आलं कुठून? ते उत्कृष्ट उर्दू लिहायचे, उर्दू समजायचं, उर्दू उच्चार हे अतिशय कठीण आहेत, म्हणून मी मुद्दामून विचारतोय. हे सगळं आलं कुठून? माहित नाही, ते स्वतःहूनच आलं. आणि त्याचा खूप दांडगा अभ्यास त्यांनी केला उर्दूचा. आपण जसं मराठी ज्या प्रकारात लिहितो, आपण डावीकडूनचा प्रश्न नाही, ज्या प्रकारे आपण फ्लुएंटली लिहितो ते बरोबर आहे. आपल्याला काही तसा विचार करायला लागत नाही मराठी लिहिताना, तसा ते उर्दू लिहायचे. मला त्याचा एक तुम्ही आता बोललात हिंदुत्ववादी संघटना वगैरे वगैरे, हा सगळा वातावरण.
पण अनेक काही मुस्लिम काही उर्दू नियतकालिका असायची किंवा याच्यामध्ये ज्याच्याबद्दल शिवसेनेच्या विरोधात काही लिहून यायचं. संपूर्ण शिवसेनेमध्ये ते काय समजायला फक्त माझे वडीलच असायचे, कारण त्यांना उर्दू येत होतं. त्याच्यामुळे त्याच्यात काय लिहिलंय, विरोधात लिहिलंय, चांगलं लिहिलंय, काय लिहिलंय, आणि मग त्याला ते उत्तर द्यायचं. पण ते समजून घ्यायला माझे वडीलच असायचे, कारण त्यांना उर्दू यायचं. उर्दू इथपर्यंत यायचं. मी तुम्ही पुढे यालच त्या विषयावरती. परंतु मोहम्मद रफी साहेब ज्यावेळेला माझ्या वडिलांकडे मराठी गायले, त्यावेळेला ती गाणी, मराठीतली गाणी देखील त्यांना उर्दूतनं शिकवली. त्याला देवनागरी हिंदी येतच नव्हतं, तर त्यांना ती उर्दूतनं शिकवली. आणि ते उच्चार काढणं, त्याच्यातनं मराठीचे उच्चार काढणं, आणि ते समोरच्याला कसं समजवायचं कसं, नाहीतर त्याच्यातच, नाहीतर वर्षानुवर्ष त्याच्यातच जायची. कारण आपल्याकडचा ज, झ हे जे आहेत, सो हे उच्चारणं एखाद्या मराठी किंवा ज्याला काय म्हणू आपण, जशी मराठी भाषा ही संस्कृत प्रचूर भाषा आहे. आपण खाली दक्षिणेकडे येत गेलो, महाराष्ट्रापासून खाली येत गेलो की ती संस्कृत प्रचूर भाषा होती, जी वरती उत्तरेतली नाहीये. त्याच्यामुळे उत्तरेतल्या लोकांचे हे उच्चारांचे खूप वेळा प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण न्य, ळ, रू ही जी अशी अनेक अक्षरं जी आहेत, तर ते त्यांना बोलता येत नाहीत. आता दिवाळी आहे ना, धनत्रयोदशी, त्याला ते धनतेरस म्हणतात. धनत्रयोदशी म्हणता येत नाही, म्हणून त्याला ते धनतेरस, कुठून त्र वगैरे शब्द माहित नाहीत ते त्यांना, आणि त्याच्यामुळे ते खूप कठीण जातं. आपण ज्ञानेश्वर म्हणतो, ते ज्ञानेश्वर म्हणतात. सो एखाद्या अमराठी गायकाकडनं मराठी गाऊन घ्यायचंय, नुसताच तो असा काही एक प्रयोग नव्हता की बाबा मोहम्मद रफी साहेब मराठीत गायले, मग ते त्यांच्या जे काही भाषेत गायचं, तसं नाही. ते गाणं गात असताना मोहम्मद रफी साहेबांनी गायलंय, पण ते एखाद्या मराठी माणसाने गावं, इतक्या सहजतेनं ते आलंय. याचं कारण त्यांना त्या प्रकारे त्यांना उर्दूतनं शिकवलं. मराठी उर्दूमधून मराठी शिकायला मुळात राजसाहेब दोन्ही भाषा अतिशय उत्कृष्ट यायला लागतात. म्हणजे मराठीचं ज्ञान प्रबोधनकारांच्या घरात मी समजू शकतो, परंतु प्रबोधनकारांच्या घरात आणि बाळासाहेबांचे बंधू असल्यानंतर उर्दूचं इतकं अस्खलित ज्ञान. हो, उर्दूचंही ज्ञान, मराठीचंही तेवढंच. कित्येकदा मार्मिक जी व्यंगचित्र असायची ती सुरुवातीला बाळासाहेब करायचे, वडीलही करायचे, नंतर म्हणजे अगदी हल्लीच्या शेवटच्या काही 10-15 वर्षात मार्मिकच्या मग बाळासाहेब कधी व्यंगचित्र करायचे आणि हे इंकिंग करायचे, आणि लेटरिंग पण, त्यांचं लेटरिंग पण अप्रतिम होतं. ते डायरेक्ट ब्रश आणि इंकने ते जे लेटरिंग करायचे, त्याच्या आधी काही प्लॉटिंग वगैरे असं काही नाही. त्याच्यानंतर जस्ट एक पेन्सिलने असं काहीतरी करून घ्यायचे आणि डायरेक्ट इंक आणि ब्रशने ते सुरुवात करायचे. सो लेटरिंग त्यांचं अप्रतिम. म्हणजे मार्मिकचं जेवढं लेटरिंग तुम्ही बघता व्यंगचित्रांचं, ते वडिलांचं असायचं. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब स्वतःच करायचे, पण नंतर ते झालंच नाही. त्याच्या खाली पण एक तळटीप असायची व्यंगचित्र किंवा ह्याच्या खाली, रस्वदीर्घ तपासून घेणे. म्हणजे मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल इतके आग्रही नाही. बाळासाहेब त्याच्या खाली लिहून द्यायचे वडिलांना, कारण इंकिंगला जेव्हा इकडे यायचं त्यावेळेला त्याच्या खाली एक तळटीप असायची, रस्वदीर्घ तपासून घेणे. आणि म्हणजे तपासायचं काम कोण करायचं? वडील. म्हणजे मला तुम्ही सांगा, मराठीचं व्याकरणही उत्कृष्ट आहे, उर्दू उत्कृष्ट आहे, होमिओपॅथीचं उत्कृष्ट ज्ञान. मला असं कळलं की त्यांना स्वयंपाकात पण प्रचंड चांगला रस होता आणि उत्कृष्ट स्वयंपाक कळायचा आणि करताही यायचा. स्वयंपाक असं बटर चिकन काहीतरी प्रकार करायचे, ते फार अप्रतिम असायचे. आजही आई करते, माझ्याकडे घरी करते, पण वेगवेगळे प्रयोग करायचे ते. त्यांना मुळात खाण्याचा शौकही खूप होता. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक गोष्टी, वेगवेगळ्या रेस्टॉरंटला जाऊन जेवणे वगैरे वगैरे हे प्रकार त्यांचे खूप असायचे. आणि ते आवडलं तर मग अनेकांना घेऊन जा तिकडे. मग ते खिलवणे, खाणे आणि खिलवणे हे दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे तुमच्या स्वभावात आलेलं खाणे आणि खिलवणे हे तिकडून आलेलं आहे. माझ्या स्वभावात थोडं खाणे कमी आलंय.
खिलोणे जास्त आले. हा, म्हणजे एकदा बाळासाहेबांना कोणीतरी विचारलं की तुमच्या आणि राजमध्ये तुमची शरीरयष्टी अगदी अशी तुम्ही सडपातळ बारीक आहात, काय कारण काय? तर त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जेवतो कमी आणि शिवाय जास्ती खातो, त्याच्यामुळे आम्ही शिडीशिडीत राहतो. की डायव्हर्स गोष्टी आहेत ज्याचा काहीही एकमेकांशी सुतराम वरवर पाहिला तर संबंध नाही. तो म्हणजे उर्दू भाषा येणे, एका उर्दू व्यक्तीला, उर्दू भाषिक व्यक्तीला मराठी भाषेत गाणं गायला लावणे, स्वयंपाकाची उत्तम जाण, होमिओपॅथीची उत्तम जाण, त्यांचं संगीतकार आणि व्यंगचित्र आपण नंतर बोलूच या सगळ्या मागची प्रेरणा काय आहे? म्हणजे जीवनात जे जे नवीन, जे जे उत्तम. आजोबा प्रबोधनकार, अनेकांना माझ्या आजोबांविषयी ते त्याची पुस्तकं तर भरपूर अनेक, सो लेखक म्हणून आणि अशा अनेक गोष्टी माहिती. तुम्हाला माहित नसेल ती एक माझ्या आजोबांची गोष्ट सांगतो. माझ्या आजोबांनी चित्रपटात काम देखील केलंय. काय सांगताय? तुम्ही जर श्यामची आई जर आणून बघितलात तर श्यामच्या आईमध्ये आचार्य आत्र्यांचा हो सुवर्णकमल पुरस्कार, आचार्य आत्र्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्याच्यामध्ये काम देखील केलेलं आहे. एक 2-3 चित्रपटात त्यांनी काम केलंय. केवळ त्या निर्मात्याची असली दोस्ती. हो, पण काम करणं अशी काही सोपी गोष्ट आहे नाही, नक्कीच नाही. बरं, आपल्या काम केलं म्हणजे काही नुसते फ्रेम मध्ये नव्हते. पॉपकॉर्न रोल ज्याला म्हणतो, खाली वाकून बघितलं तोपर्यंत गेला, असे नाही, व्यवस्थित रोल. आणि तुम्हाला कळणार पण नाही की नुसता कॅमेरा फेस करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये चित्रपटामध्ये. ती सहजता तुम्ही त्यांच्या चित्रपटात तुम्ही बघा. मला वाटतं सगळ्या नाविन्याचा शोध घेणे आणि त्या शोधातनं त्यात पारंगत्व प्राप्त करणे हा एक वारसा आहे तुमच्या कुटुंबाचा. हो, कारण तो तुमच्या वडिलांकडे इतक्या प्रचंड वैविध्यानं दिसतो मला. हो, कारण तो आजोबांकडनं आला, कारण त्यांना वाद्य वाजवायची आवड होती आजोबांना. लेखन हा तर भाग आलाच. फोटोग्राफीची आवड होती, ती वडिलांकडे आली. मग वडिलांकडनं ती उद्धवकडे गेली. सो जसं व्यंगचित्राचा एक वारसा आहे तसा फोटोग्राफीचा देखील एक वारसा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिथून आजोबांकडनं. एक असा समज आहे की हिंदुत्ववादी घरामध्ये उर्दूचा एक खरं तर विरोध व्हायला पाहिजे होता. असं काही घराणं नाही आमचं. भाषेला विरोध करणारा घराणं नाहीये. मराठी व्यतिरिक्त कुठल्या भाषेला विरोध नाही. मी देखील अनेकदा सांगतो ना की कुठच्याही भाषेला विरोध नाही माझा. मराठीचा आग्रह आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेली ही भाषा ही मरता कामा नये, हा माझा आग्रह आहे. मग तशीच ती उर्दूही मरता कामा नये? बिलकुल नाही. ती एक भाषा आहे. त्यातला मला असं वाटतं एका भाषेचा, उर्दूतल्या एका भाषेचा शोध मी जर चुकत नसेन तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये लागलाय. हो, लिपीचा. बरोबर आहे, अगदी. सो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की ही भाषा का निर्माण झाली, ही लिपीच का निर्माण झाली, ही लिपी निर्माण कोणी केली, ती निर्माण करण्याच्या मागची प्रेरणा काय होती, त्याला असं का वाटलं की हा शब्द, हा उच्चार हा असाच आला पाहिजे. सो ह्याच्या मागे खूप मोठी तपश्चर्या आहे आणि कुठची भाषा आहे ती भाषा मरताच कामा नये. मला असं वाटतं आपल्या नरसिंहराव अनेक भाषा आहेत होत्या, 14-15 भाषा काहीतरी यायच्या म्हणे. हरिनारायण आपट्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.